प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अर्थातच जयेश मंथन यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. जयेश मंथन यांनी खरोखरच फलंदाजी करत एक निर्णायक अशी धावसंख्या बोर्डावर लावायची आहे, जेणेकरून स्ट्रायकर्स एंड मग मग चेस करेल. दरम्यान दोन्हीही संघ दोन्ही संघ मुंबईतील अत्यंत अत्यंत नावाजलेले संघ आणि खरोखरच आता आपल्याला इथून पुढे या 5-5 षटकाच्या सामन्यात एक चांगली निर्णायक अशी एक चांगली झुंज एक चांगली लढत पाहावयास मिळणार आहेत. आणि खरोखरच आज आता 11 वाजत आलेत, परंतु खरोखरच सगळे क्रीडाप्रेमी इथे हजर आणि मुंबईतले अत्यंत दोन नावाजलेल्या संघात जी आता येथे जे आता इथे स्पर्धा आणि सामना होणार आहे. खरोखरच यानंतरचं पुढचं माझे खरोखर सिनियर समालोचक शुक्लाजी यांच्याकडे मी सुपूर्द करतोय आणि येथून पुढे ज्यांचं खरोखरच एक एक चांगली कॉमेंट्री असते, एक चांगलं त्यांचं जे भाषेवर प्रभुत्व आहे हे आपल्या थोड्याच वेळात दरम्यान सामन्याला सुरुवात होते. हा सामना अत्यंत अडचणीचा उपउपांत्य फेरीचा सामना जयेश मंथन विरुद्ध स्ट्रायकर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पंचांचा निर्णय सामन्याला सुरुवात होते. आय एम गोइंग टू हँड ओव्हर द माईक टू मिस्टर शुक्लाजी. ओव्हर टू शुक्लाजी प्लीज. थँक्यू सर, ए लॉट ऑफ थँक्स. आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साथ देत आहेत. महमूद आणि राहुल. स्ट्राईक घेतो महमूद. एक अप्रतिम असा फलंदाज महमूद. सुरेख चेंडू ऑफ कटर पद्धतीने टाकलेला अप्रतिम चेंडू आणि या चेंडूवर महमूद यांनी एक धाव मिळवली, एक धाव तटवली आहे. आणि आता मात्र राहुल स्ट्राईकवर येतोय. राहुल, महमूद आणि राहुल अशी जोडी आहे. स्ट्रायकर या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. राहुल इज ऑन स्ट्राईक. राहुल स्ट्राईकवर आहे. षटकातील फुल चेंडू करता राहुल सज्ज होतो. राहुल आणि महमूद अशी जोडी आहे. राहुल इज ऑन स्ट्राईक आणि फाईन लेग क्षेत्राकडे तटवलेला फटका आणि एक घोषित स्वरूपाची धाव या चेंडूवर मिळते. राहुल आपल्या या चेंडूवर एक धाव फटकवतोय. एक धाव घोषित स्वरूपाची मिळतोय. एक घोषित स्वरूपाची धाव मिळतोय राहुल. दरम्यान षटकातील पुढे चेंडू आणि पुन्हा मिड विकेट क्षेत्राकडे भिरकवलेला फटका आणि सीमा रेषा पार षटकार. राहुल यांनी तटवलेला एक बढिया, एक क्लासिकल, एक जबरदस्त असा षटकाराच्या जोरावर राहुल 6 धावेची खेळी आपल्या संघाला करून देतोय. जयेश मंथन हा संघ बॅटिंग करतोय आणि जयेश मंथन या संघातील एक स्ट्रायकर, एक चांगला फलंदाज ज्याच्याकडे बरी बॅटिंग आहे तो म्हणजे राहुल आणि महमूद. बरी फलंदाजांची जोडी आहे राहुल आणि महमूद अशी जोडी आहे. पुन्हा राहुल ऑन स्ट्राईक, ज्याच्याकडे स्कोअर लेग परिसरामध्ये, मिड विकेट परिसरामध्ये चांगले फटके आहेत, चांगले स्ट्रोक्स आहेत. दरम्यान पुनश्च राहुल इज ऑन स्ट्राईक. षटकातील पुढे चेंडू लेग कटर पद्धतीने टाकलेला एक उत्कृष्ट दर्जेदार चेंडू आपल्या रिस्ट, आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या फिंगर्सच्या जोरावर वळवलेला चेंडू आणि राहुल यांनी आपल्या संघाला एक धावेची भर करून दिली आहे. एक धाव वाढते, एक धावेची मजल वाढते आणि सामना जिंकण्याकरता अशाच प्रकारच्या थेंब थेंब तळे साचे आपण जे म्हणतो की बूंद बूंद से गागर भरते, बूंद बूंद से सागर भरताय दोस्तो. तर अशा पद्धतीचा खेळ, एक दर्जेदार खेळाचा जो दर्जा आहे अशाच प्रकारच्या खेळाने उंचावत असतो. खेळाचा जो दर्जा आहे अशा प्रकारच्या खेळाने सुंदर होत असतो. आणि दरम्यान राहुल इज ऑन स्ट्राईक. षटकातील पुढे चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू कुठेतरी फलंदाज राहुलच्या पायावर आदळतोय. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची दिशा आणि लेन बघून तो कुठेतरी फ्रंट फुटवर आपल्या पुढील पावलांवर जोर टाकून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे चेंडू मागे खेळू की पुढे खेळू अशा कन्फ्युजनमध्ये चेंडू त्याच्या पायावर आदळतोय आणि दरम्यान धावावर मिळत नाही. काही
फलंदाजाला कुठेतरी या चेंडूवर जास्त मोबा खेळण्याची संधी मिळत नाही आणि त्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा सामना करतोय राहुल अक्रॉस द ॲक्शन. पुनश्च ऑप्शनच्या बाहेर टाकलेल्या चेंडूने पंचांकडून नो बॉल का इशारा आणि चेंडू कुठेतरी पाहूया पाहूया कुठपर्यंत झेप घेतोय, मजल मारतोय आणि ट्रॅव्हल करतोय आणि पंचांनी सामना आणि मला वाटतं या फटक्यावर निश्चितच 6 धाव मिळणार आहे. 6+1. 6+1 या चेंडूवर 6 धावा निश्चितच मिळणार आहेत. राहुल राहुल दरम्यान अबू यांचा पुढील चेंडू पुन्हा ब्लॉक होऊन टाकलेला चेंडू आणि या चेंडूवर निश्चितच 1 धाव मिळणार आहे. एक षटक मला वाटतं संपलेलं आहे आणि एका षटकाखेर 17 धावा. एक षटक झालं आणि एक षटकाखेर 17 धावा. राहुल आणि महमूद अशी जोडी आहे. पहिल्या षटकाखेर 17 धावा, एक षटक आणि 17 धावा. 17 धावांची सलामी राहुल आणि महमूदने दिलेली आहे. अतिशय दर्जेदार फलंदाजी होताना दिसते आणि या दुसऱ्या ऑफमधील हा पहिला सामना सुरू आहे तो जयेश मंथन आणि स्ट्रायकर आणि त्यानंतर प्रशांत विरुद्ध साईभक्त संघ या दोन संघांमध्ये यापुढील सामना होणार आहे. एक षटकाखेर 17 धावा झाले, 17 धावांची सलामी आहे आणि दरम्यान नितीनजी आम्हाला सहकार चांगल्या पद्धतीने करत आहेत. चांगले कॉमेंटेटर आहेत. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा अत्यंत सुंदर असा समन्वय त्यांच्या भाषेतून पाहायला मिळतो आहे आणि एक दर्जेदार अशी कॉमेंट्री आपण कोणत्याही या ठिकाणी साधन उपलब्ध नसताना या ठिकाणी आम्ही जेमतेम आणि जसं तसं आपण म्हणतो आहे ना की अगदी ग्रासरूटवर या ठिकाणी आम्ही कॉमेंट्री करण्याचा या ठिकाणी धाडस करतो आहे. कितपर्यंत आवाज पोचतो आहे प्रेक्षकांपर्यंत आम्हाच काही कळत नाही, तरी पण आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांसाठी यूट्यूबच्या व्ह्युअरसाठी आम्ही निश्चितच करणार आहोत. दरम्यान पुढील चेंडू एक षटक 17 धावा आणि अतिशय रूटमध्ये टाकलेला चेंडू आणि पॉईंट आणि गलीच्या क्षेत्रात भिरकवलेला फटका. आपण गोलंदाजाकडे वळूया. बॉलरचं नाव आपण पाहूया. सुमित. एक उंच पुरा 6 फुटी उंची लावलेला गोलंदाज सुमित आणि त्याला सामोरा जाणारा मला वाटतं महमूद. सुमित टू महमूद षटकातील पुढील चेंडू आणि वंचांकडून वाईट बॉल का इशारा केला जातोय. सॉरी एक घोषित स्वरूपाची धाव या चेंडूवर मिळते. सुमित यांचा पुढील चेंडू पुन्हा सामना करतोय महमूद. सुमित टू महमूद. आणि पुन्हा मिडविकेट क्षेत्राकडे दिशा दिलेला चेंडू आपल्या बॅट आपल्या मनगटीच्या जोरावर फिरवलेला चेंडू आणि यावर 1 धाव मिळताना दिसते, 1 धाव पूर्ण होताना दिसते आणि दरम्यान पुनश्च राहुल ऑन स्ट्राईक ज्यांनी मागील षटकामध्ये विस्फोटक असे षटकार तटवले होते. त्याच्या बॅटीमध्ये मूर्ती लहान परंतु कीर्ती त्याची खूप मोठी आहे, खूप ग्रेट आहे, खूप महान आहे. असं एक स्ट्रायकर, एक फलंदाज आपल्यासमोर, एक भक्कम फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये खूप नजाकत आहे, टायमिंग आहे, ताकद आहे, टेम्परामेंट आहे, टॅलेंट आहे. असा विविधतेने विविध प्रकारचे शॉट्स ज्याच्या बॅटमध्ये लाभलेले आहेत असा फलंदाज राहुल इज ऑन स्ट्राईक आणि चेंडू आहे सुमित. एक उंचपुरा गोलंदाज सुमित आणि त्याला समोर जातो राहुल आणि महमूद अशी सुंदर जोडी, अफलातून जोडी. दरम्यान सुमित यांचं पुढे चेंडू आणि पुन्हा लेग स्टंपच्या
एसटीने टाकलेला चेंडू आणि पंचांकडून वाईट बॉल का इशारा केला जातोय. पंचांनी स्क्वेअर घोषित केलेला आहे, वाईट बॉल दिलेला आहे. आणि दरम्यान सुमित त्यांचा पुढील चेंडू पुन्हा आपण धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या 21, धावसंख्या 21 वर पोहोचते. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुमित यांच्या षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा कुठेतरी फाईनली क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू आणि यावर थोडंसं फलंदाज राहुल बीट होतोय, म्हणजे आपल्या पावलांवर बीट होतोय आणि पडतोय, धडपडतोय आणि धावसंख्या 22 वर पोहोचते. दरम्यान दुसरा षटक सुरू आहे. पहिल्या षटकाखेर 17 धावा होत्या. दुसरा षटक सुरू आहे. सुमितचा दुसरा षटक सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने रोखून ठेवतोय. एक चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि चेंडूच्या विविध टप्प्यामध्ये विविध स्तरावर लेन बॉल, शॉर्ट ऑफ द लेन आणि क्विकर वन पद्धतीने चेंडू टाकत असतो. दरम्यान सुमितचा पुढे चेंडू पुन्हा ऑब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू आणि या चेंडूला पूर्णपणे समाचार डीप विकेट झोनमध्ये आणि कुठेतरी झेल सुटतोय आणि लिव्ह कॅचेस लिव्ह मॅचेस आपण जो फॉर्म्युला आहे बदलतोय. टेक कॅचेस विन द मॅचेस आणि लिव्ह कॅचेस लूज द मॅचेस, हा जो नवीन फॉर्म्युला आपण नितीनजी या ठिकाणी आपण बनवतोय. कुठेतरी हा एक आनंदमय क्षण असतो आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा नितीनजी आपण आपल्या माध्यमातून, आपल्या मित्रांच्या माध्यमातून त्याच्यात आनंद लुटायचा असतो. तर आपण एक छोटासा आनंद या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान पुन्हा मिड ऑफ क्षेत्रामध्ये तटवलेला फटका आणि यावर एक धाव निश्चितच राहुल यांना मिळते आणि आता महमूद मात्र स्ट्राईकवर येतोय आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये कुठेतरी तो सातत्याने भर पळ काढण्यात निश्चितच तो समर्थ ठरणार आहे महमूद. आणि पहिल्या षटकाखेर 7 आणि दुसऱ्या षटकाखेर 7 धावा, या पद्धतीने सुमितच्या या षटकात 7 धावा आले. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाखेर 24 धावा झालेल्या आहेत. एक षटक मी करेन, त्याच्यानंतर एक षटक अतिशय टॅलेंटेड असले आमचे मित्र नितीनजी करणार आहेत. तर तर 3 षटक झालेले आहेत आणि 3 षटकाखेर 2 षटक झाले. 2 षटकाखेर 24 धावा, 12 धावांची सलामी आहे, 12 धावांची सरासरी आहे. हां, निश्चितच त्याला विसरणार नाही मी. माझा लाडका मित्र अथर्व, या ठिकाणी वेदाचं नाव आहे, अथर्व वेद आहे. तो वेदांचा एक प्रकार आहे. वेद हा ज्ञानाचं मंदिर आहे आणि अथर्व माझ्या बाजूला, माझ्या राईट साईडला आहे. एक गुणलेखक म्हणून तो कामगिरी करत असतो आणि 2 षटक संपले. 2 षटकाखेर 24 धावा, 12 धावांची सरासरी आहे आणि जयेश मंगल हा संघ या ठिकाणी आता फ्रंट फुटवर येताना दिसतोय. 12 धावांची सरासरी नितीनची एक चांगली मजल आहे, चांगली सरासरी आहे आणि अशा लाईट्समध्ये खेळणं आणि 12 धावांची मजल पूर्ण करणं कुठेतरी थोडंसं अवघड ठरू शकते. परंतु क्रिकेटमध्ये आपण अवघड असं काही बोलू शकत नाही, कारण हा चेंडू आणि फळीचा खेळ आहे, हा संयमाचा खेळ आहे, हा कॉन्फिडन्सचा खेळ आहे, हा नजरेचा खेळ आहे, हा ताळमेळीचा खेळ आहे. ते ज्या ठिकाणी चांगली ताळमेळ असेल, ते बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, जो चांगला खेळेल तो निश्चितच जिंकेल. आणि आपण आता सामन्याकडे वळूया. 2 षटक झाले, 24 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात पाहूया, कोण करतोय. तिसरा साहिल, थर्ड ओव्हर साहिल टू राहुल. साहिलचा पहिला चेंडू, सामना करतोय राहुल. सुरेख चेंडू, लेग कटर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि या चेंडूवर मला वाटतं एक धाव राहुल निश्चितच घेईल. द न्यू मॅन इज महमूद, द इनफॉर्म प्लेयर इज महमूद. नेहमी फॉर्ममध्ये असतो. आपल्या बॅटिंगच्या जीवावर तो आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी वेगळा निर्धार, काहीतरी वेगळा आपल्या टीमसाठी, टीम स्पिरिटसाठी खेळण्याचा प्रयत्न करत असतो. असा महमूद च्या खांद्यावर आपल्या संघाची आणि राहुलच्या खांद्यावर संघाची भरीव कामगिरी आहे, भरीव जबाबदारी आहे आणि दोन्ही फलंदाज नितीनजी 12 धावांच्या सरासरी खेळत आहेत आणि एक चांगली मजल आहे. आणि आजच्या दिवसातील मला वाटतं ही कामगिरी असेल, सर्वोच्च धावसंख्या असेल. दरम्यान पुढील चेंडू आणि दरम्यान फाईंगले क्षेत्रामध्ये तटवलेला एक फटका आणि या फटक्याच्या जोरावर एक धावसंख्या 26 वर पोचते.
अफलातून टीमवर्क या ठिकाणी नितीनजी आपण एकदम कमी रॉ मटेरियल्समध्ये या ठिकाणी आपण ही जी कॉमेंट्री करतो एक चॅलेंजिंग अशी कॉमेंट्री आहे. विदाऊट साऊंड कॉमेंट्री करणं कुठेतरी अवघड असतं, परंतु ते आपण काम करण्याचा प्रयत्न करू. दरम्यान साहिल यांचा पण चेंडू आणि पुन्हा डीप मिडविकेट क्षेत्रात कडे भिडकावलेला एक शानदार सीमा रेषा पार चौकार, 4 धावा. साहिलच्या बॉलिंगवर फलंदाज राहुल याने, मला वाटतं की राहुल आहे आणि मेहमूद आहे, पाहूया कोणी तटवलं. मला वाटतं की मेहमूद याने एक चौकार फटकवलेला आहे, तटवलेला आहे आणि भिरकवलेला आहे. आपल्या बॅटच्या जोरावर, आपल्या टायमिंग आणि आपल्या टेम्परामेंट आणि टॅलेंटेड स्किल्सच्या जोरावर त्यांनी चौकार तटवलेला आहे आणि निश्चितच एक बहरदार फटका खेळून रसिक प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय तो मेहमूद. आणि दरम्यान पुढील चेंडू साहिल यांचा पुढील चेंडू आणि स्लोवर पद्धतीने, क्या बात है, स्टालिश व्हेरी ह्यूज अँड अफलातून षटकार, 6 धावा. मेहमूदच्या बॅटमधून निघालेला भिडणारा, गगनाला स्पर्श करणारा आणि सर्व रसिक प्रेक्षकांची मानवंदना स्वीकार करणारा मेहमूदचा एक अफलातून बहरदार षटकार आणि तो जातोय थेट सीमा रेषा पार, 6 धावा. अफलातून कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय, जबरदस्त कामगिरी आणि भेदक कामगिरी आणि प्रेक्षकांच्या मनावर हा अधिराज्य गाजवणारा हा क्षण आहे. महमूदच्या बॅटमधून आपण समालोचन कक्षामध्ये पण आपण त्याची दाद देतोय आणि दरम्यान साहिल याला कुठेतरी बॅकफुटवर नेऊन सोडतोय. काय वाटतंय मला कळत नाही. आणि दरम्यान चेंडू निर्धाव जातोय, साहिल याचा चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान साहिल यांचा पुनश्च पुढील चेंडू आणि ओव्हर द विकेट मार 12 ते 15 पावलांचा रनअप, चांगली बॅलेन्सिंग वन डी डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि रवी सरांनी या ठिकाणी 1 धाव घोषित स्वरूपात दिलेली आहे आणि 3 षटक झालेले आहेत आणि 3 षटकाअखेर धावसंख्या 37 झालेली आहे. जयेश मंथन या संघाची 37 धावा झाले स्कोर फलकावर आणि चौथा षटक हा टाकला जाणार आहे. पाहूया चौथ्या षटकामध्ये किती धावांची मजल होते. दरम्यान आरशवी स्पोर्ट्स क्लब करोड यांच्यातर्फे आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आणि या क्रिकेट सोहळ्यामध्ये आपण सर्व सामील झालेले आहात. सर्व क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी स्वागत. रात्र या ठिकाणी रजनी कुठेतरी चांगल्या आपल्या अवस्थेकडे वळते आणि अशा अवस्थेमध्ये चांदण्यांच्या माहेरघरामध्ये एक चांगला आनंदमय क्रिकेट सोहळ्याचा क्षण या 25 डिग्री सेल्सिअसवर आपण या ठिकाणी उपभोग घेतोय. थर्टी 37 डिग्री सेल्सिअसवर आपण या क्रिकेटचा आनंदमय सोहळा या सरसत्या रजनीमध्ये आपण या सामन्याचा आपण आनंद लुटतोय. आणि दरम्यान नितीन सर आपण एक षटक करा. 3 षटक झालेत, धावसंख्या 37. दरम्यान खरोखर शुक्लाजी यांच्याकडून अत्यंत चांगली कॉमेंट्री होती. तिथं दरम्यान सुमित याच्या पहिल्या चेंडूवरच स्क्वेअरच्या दिशेने तटकावला, 1 धाव घेतली आहे. धावसंख्या झाली 38. एक चांगली निर्णायक अशी धावसंख्या रचणार आहे. बहुतेक जयेश मंथन या संघाचे मनसुबे दिसत आहेत. एक चांगलं आक्रमक पावित्र्य घेतलं आहे. प्रत्येक चांगली फलंदाजी बहारते आणि खरोखरच थोडंसं स्ट्रायकर्सना अपयश येते त्यांची फलंदाजी आक्रमकता रोखण्यासाठी. परंतु पुन्हा एकदा सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर चांगला उंच पुरा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर आणि ऑप्शनच्या बाहेर, परंतु थोडंसं शफल होऊन मिड विकेटच्या दिशेने मारलाय, मिड ऑफच्या दिशेने मारलाय. एक धावेवर समाधान मानावं लागेल. खरोखर थोडंसं आक्रमक क्रिकेट पाहायला मिळतोय. परंतु मागील 3 षटकात जी धावसंख्या उभारली गेली आहे, खरोखरच जयेश मंथन यांचे मनसुबे एकदम स्वच्छ दिसत आहेत, क्लिअर दिसत आहेत की दे वॉन्ट टू रेज अ ह्यूज क्रिकेटिंग स्कोर. आय थिंक दिस स्कोर विल बी अ लँडमार्क ऑन दिस टुर्नामेंट, असं काहीतरी मनोभूय. दरम्यान सुमित पुन्हा एकदा गोलिंग मार्चवर, पुन्हा एकदा ऑप्शनच्या थोडं भरपूर बाहेर पण त्याचा पूर्ण समाचार घेतला आहे, उंच मारला आहे. सर्व खेळाडू बघतात, परंतु हा झेल घ्यायचा प्रयत्न आणि तो अयशस्वी प्रयत्न दरम्यान 2 धावा घेतल्या आहेत आणि खरोखर धावसंख्येला एक भराभर धावसंख्येत वाढ होते आहे. आणि जयेश मंथन मला वाटतं आतापर्यंतच्या या धावसंख्या रचनामध्ये एक चांगला
आगळा वेगळा विक्रम करते की एक सर्वोच्च धावसंख्या नोंदवायचा प्रयत्न आणि खरोखर स्ट्रायकर्स थोडेसे हातबल झालेले दिसत आहेत. त्यांचे काही डावपेच यशस्वी होताना दिसत नाही आहेत. दरम्यान पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करत आहेत आउटसाईड ऑफ स्टंप. हा मात्र थोडासा आखूड आणि थोडासा कमी वेगाचा चेंडू आणि थोडेसे चकवले गेलेत या चेंडूवर. एक निर्धाव चेंडू. या झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना गोलंदाजीची कस खूप लागते. एक चेंडूमध्ये विविधता आणायची असते आणि आपल्या चेंडूमध्ये व्हेरिएशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकायचे असतात. फलंदाजांना चकवायचं असतं. परंतु इथे थोडंसं सुमित आणि उर्वरित गोलंदाजांचे सगळ्यांच्याही लाईन अँड लेंथ बिघडल्या गेलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर फायदा जयेश मंथन या संघाकडे एक चांगली धावसंख्या उभारायच्या प्रयत्नात. षटकाचा पुढचा चेंडू हा ब्लॉकलमध्ये टाकायच्या प्रयत्नात थोडासा लेग स्टंपवर तो शफल केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतली आहे. धावसंख्येत भर झाली आहे आणि खरोखरच एक चांगली धावसंख्या, एक चांगली निर्णायक, एक आकार घेणारी धावसंख्या आणि एक खरोखर एक चांगली म्हणतात समोर आव्हानदायक अशी धावसंख्या इथून रचते अजून पण. परंतु मेहमूद आणि राहुल यांनी दोघांनी खरोखर एक चांगली उमदी फलंदाजी इथे सादर केली आहे आणि खरोच या जोरावर आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आय थिंक इथे नोंदवली गेली आहे. दरम्यान सुमित याचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया या पुढच्या चेंडूवर आणि हा पुन्हा एकदा स्क्वेअर मारा आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला आहे आणि वन डिक्लर. धावसंख्येत भर आणि फलंदाजाला पोषक असं गोलंदाजी करतात. दरम्यान षटक संपलंय सुमित यांचं. या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या झाली आहे 43. 43 धावा झाल्यात बिनबाद 43. मेहमूद आणि राहुल यांनी खरोखरच जयेश मंथन या संघासाठी एक चांगली कामगिरी केली आहे. खरोखर एक नेत्रदीपक कामगिरी याला म्हणूया. 43 खरोखरच एक एवढी सरासरी चांगली जपली आहे आणि आता हे उर्वरित शेवटचं षटक असेल आणि या षटकात जास्तीत जास्त धावा म्हणून एक खरोखरच एक धावांचा डोंगर, धावांचा पाऊस पडला आहे या मॅचमध्ये आणि खरोखरच स्ट्रायकर्स खरोखरच हतबल झाले आहेत. त्याच्यात त्यांचे सर्व गोलंदाज थोडेफार मी म्हणेन अपयशी ठरले आहेत. दरम्यान पुढचा सामना होणार प्रशांत 11 विरुद्ध साई भक्त 11. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल साई भक्त या संघाने जिंकलेला आहे व थोड्या वेळात आपला निर्णय ते इथे कळवतील, व्यासपीठावर कळवतील, समालोचकांच्या कक्षात कळवतील. आणि आता पाहूया पुढचा गोलंदाज सोहेल काही जादू करतात की काय बघूया, कारण काय बाकीचे सगळे गोलंदाज अपयशी ठरलेत. 43 धावांचा डोंगर रचलाय मेहमूद आणि राहुल या फलंदाजाने. खरोखरच आक्रमक फलंदाजी, ज्या मिळेल त्या चेंडूवरचा चांगला समाचार घेते, एक चांगली निर्णायक आक्रमक. दरम्यान मेहुल गोलंदाजी करत आउटसाइड ऑफ स्टंप हा गल्लीमध्ये मारला आहे, त्यावर एक धाव डिक्लेअर केली आहे. धावसंख्या झाली आहे 44 आणि आता उर्वरित 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न असेल फलंदाजांचा आणि जयेश मंथन या सामन्यात खरोखरच अर्धशतकी धावसंख्या नोंदवणार की काय याचा खरोखरच एक उत्सुकता इथे लागलेली आहे. दरम्यान मेहुल यांचा पुढचा चेंडू आपली गोलंदाजी खरोखर कस लागते. थोडंसं चांगलं रनअप, थोडंसं कमी धावाचा पट्टू पुन्हा एकदा गल्लीमध्ये मारला आहे. एक धाव घेतली आहे एक फलंदाजीने तो थोडंसं आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत झाले आहेत. आता मात्र वेग वाढवायचा ठरवलं आहे फलंदाजाने आणि आपली हाराकिरी झाली आहे. धावचा संख्या झाली 25. पहिला गडी गमावला आहे जयेश मंथन या संघाने. परंतु कसं म्हणते क्रिकेट आता एवढा बोर्डावर धावा लावल्यानंतर खरोखरच एखादी विकेट गमावल्यास काही फरक पडणार नाही आहे, कारण तू चांगली धावसंख्या एक 45 धावा म्हणजे खरोखरच एक चांगलं आव्हान, एक चांगलं तगडं आव्हान, एक आव्हानात्मक आव्हान असं इथे ठरवलं आहे. आता उर्वरित 4 चेंडूवर जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न असेल आणि एक चांगली मोठी धावसंख्या, आक्रमक धावसंख्या, आव्हानात्मक धावसंख्या उभारायचा त्यांचा प्रयत्न असेल. हरीश नवीन फलंदाज हरीश पाहूया नॉन स्ट्रायकर हरीश आणि उर्वरित मेहुल यांची उर्वरित षटकातील उर्वरित चेंडू आता याच्यावर जयेश मंथन यांचा खरोखरच जास्त धावायचा प्रयत्न असेल. आश्वी स्पोर्ट्स क्लब आयोजित दिवस रात्र मधील क्रिकेट टुर्नामेंट, एक प्रचंड मोठी विभागातील टुर्नामेंट, एक चांगला घसघशीत बक्षीस असलेली टुर्नामेंट येथे साकार होते. दरम्यान मेहुल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि मात्र सुमार गोलंदाजी
पंचांचा निर्णय वाईट बॉल. खरोखर आपल्याला फलंदाजाला चेंडूपासून लांब ठेवायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आहे आणि यावर एक अवांतर धावसंख्या झाली आहे 46. उर्वरित अजून एक चेंडू बाकी आहे. खरोखर मेहुल यांची जर थोडीशी सुमार गोलंदाजी थोडंसं दडपण आलेलं दिसतंय, कारण कारण आपले सर्व गोलंदाज सपशल फेल ठरले आहेत आणि आता मात्र मेहुल यांची थोडीशी कस लागते. आता थोडंसं क्षेत्र बदलत आहे आणि राईट आर्म राऊंड प्रयत्न करतायत गोलंदाजीचा. उर्वरित चेंडूमध्ये राईट आर्म राऊंड करून थोडंसं फलंदाजांना रोखायचा प्रयत्न असेल. जयेश मंथन यांचं खरोखरच कौतुक करायचं वाटतं. 46 धावसंख्या. थोडंसं रनिंग लेंथ बिघडलेली आहे. राईट आर्म राऊंड जात आहेत उर्वरित चेंडूसाठी आणि मात्र मधल्या यष्टीवर आता मात्र हा चांगला चेंडू आणि खरोखरच फलंदाज बाद झालेत. यष्टी उखाडल्या गेल्या आहेत आणि मेहमूद पुन्हा एकदा तंबूत. थोडंसं जो निर्णय घेतला राईट आर्म राऊंड बॉलिंग करायचा तो काहीसे पथ्यावर पडलेला दिसतोय आणि त्यांना यात यश आलं आहे. धावसंख्या झाली 46. मेहुल यांनी खरोखरच एक चांगली आपला निर्णय घेतला आहे आणि उर्वरित चेंडूवर 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे 46 आय बिलीव्ह. 46 येस. एक चांगली जयेश मंथन यांच्याकडून खरोखरच चांगली फलंदाजी बहरली आहे. या संघाची फलंदाजी 46 धावा. थोडंसं उर्वरित 3 चेंडूवर नक्कीच मला वाटते अर्धशतकीय फलंदाजी एक धावसंख्या असेल आणि पाहूया उर्वरित 3 चेंडूवर खरोखरच एक चांगली धावसंख्या उभारतील डावखुरा फलंदाज आता आला आहे. रहीम डावखुरा फलंदाज. मी नेहमीच डावखुरा फलंदाजांना थोडंसं झुकतं माप देतो, कारण कारण त्यानं खरोखर डावखुऱ्या गोलंदाजांना गोलंदाजी करताना थोडंसं डावखुऱ्या फलंदाजांना गोलंदाजी करताना थोडीशी कस लागते, कारण कारण ते आता क्रिकेटमध्ये इम्प्रुव्हेशन झालं आहे. थोडंसं नेहमीच फलंदाज शफल होतात, पुढेपाठी होऊन थोडीशी गोलंदाजाला बाचकावायचा, थोडंसं डिस्टर्ब करायचा प्रयत्न असतो. ह्या सगळ्या टेक्टिक्स हल्ली नवीन झाले. सेल्फ इम्प्रूव्ड म्हणतोय. दरम्यान राईट आर्म राऊंड नुकत्याच मागच्या चेंडूवर एक गडी बाद केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि खरोखरच आपले मनसोबत ओपन केले आणि राईट आर्म राऊंड पूर्णपणे यशस्वी ठरत आहेत. अर्थातच मी म्हणेन की पहिलाच हा जर निर्णय घेतला असता राईट आर्म राऊंड बॉलिंग करायचं तर खरोखरच तो पथ्यावर पडला असता आणि 2 चेंडू निर्धाव. एका चेंडूवर गडी बाद केला, दुसरा चेंडू निर्धाव आणि धावसंख्येत थोडासा बदल नाही. धावसंख्येत 46, परंतु ॲज आय बिलीव्ह इट्स 46 इज अ ह्यूज टोटल. इट्स अनचेजेबल. आय बिलीव्ह इट्स अनचेजेबल. खरोखरच चांगले. पुन्हा मेहुल आपल्या उर्वरित शेवटचा 2 चेंडूवर हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज यष्टी मागे चित झाले आहेत. इज आउट बिहाइंड, कॉट बिहाइंड. खरोखरच एक चांगला लाईन लेंथ आपल्या थोड्या वेळातच हे केलं आणि मेहुल थोडंसं ती धुलाई झाली होती सगळ्या गोलंदाजांची, ती मेहुल यांनी रोखलेली असं मी म्हणेन. झटपट फलंदाज 2 बाद तंबूत धाडले आहेत आणि धावसंख्येत भर नाही. धावसंख्या 23. आय थिंक इट्स लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आय बिलीव्ह आणि खरोखर थोडंसं चांगलं यश मिळालं आहे मेहुल यांना, थोडंसं संक्रमित यश. परंतु 46 धावा या खरोखरच एक तगडं आव्हान साबित होणार आहे आणि स्ट्रायकर्ससाठी हा चांगलं एक तगडं आव्हान होणार आहे. इट्स गोइंग टू बी अ ह्यूज चेज फॉर देम आय बिलीव्ह. चालू असलेला सामना हा उपांत्य फेरीचा इट्स क्वार्टर फायनल मॅच बिटवीन जयेश मंथन वर्सेस स्ट्रायकर्स. जयेश मंथन यांच्याकडून मेहुल गोलंदाजी करतायत आणि खरोखर थोडा निर्णय वेगळा घेतला आणि मेहुल खरोखरच आता खरोखर चांगली अप्रतिम गोलंदाजी करतायत. थोडंसं यश आता आलं आहे, परंतु ज्या 3 गोलंदाजांची पिटाई झाली ज्यांना खरोखर धुतलं गेलं आणि आता 46 धावांवर थोडीशी अर्धशतकीय धावसंख्येकडे वाटचाल आणि खरोखरच सुमार गोलंदाजी खरोखरच, परंतु त्यावर धावचीत झाली. एक धाव घ्यायचा प्रयत्न आपल्या संघासाठी. चेंडू वाईट ठरला आहे. आय थिंक बॉल इज काउंट ओव्हर. इट्स अ वाईट बॉल आणि धावसंख्या 47. पुन्हा एक चेंडू टाकावा लागणार आहे. आताच मी थोडीशी स्तुती करत होतो मेहुलांची, परंतु चेंडूमध्ये व्हेरिएशन्स विविधता आणायचा प्रयत्नात थोडीशी सुमार गोलंदाजी लाईन अँड लेंथच्यापासून आणि फलंदाजाला विकेटपासून चेंडू खेळण्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न. क्रिकेटमधलं एक आगळं तंत्र, परंतु ते तंत्रामध्ये अपयशी ठरले आहेत आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक धावसंख्येत भर, एक धाव बहाल केली आहे आणि धावसंख्या 47 झाली आहे. आता खरोखर पुन्हा एकदा तो चेंडू टाकायचा आहे मेहुल यांना. आता मात्र
थोडासा विचार करावा लागेल की कोणत्या प्रकारचा कोणत्या आयडियॉलॉजी वापरायची आहे. आधी उसळता कमी वेगाचा किंवा फलंदाजापासून लांब किंवा ब्लॉक होलमध्ये आयदर इट्स गोइंग टू बी यॉर्कर, असं नाना प्रकारची डोक्यात त्यांच्या योजना चालली असेल आय बिलीव्ह. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शेवटचा चेंडू, षटकातील इनिंगचा शेवटचा चेंडू मेहुल यांचा आणि टाकलाय परंतु तो ऑप्शनला आणि हा चेंडू पुन्हा इट्स अ बॅड लक. स्क्वेअरच्या दिशेने मारला, एक धाव घेतली आहे. पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल. मी खरोखरच म्हणाल्याप्रमाणे दडपण आलं आहे. फुल मेहुल इज अंडर रिअली ह्यूज ट्रेमेंडस ट्रबल, ट्रेमेंडस प्रेशर इज ऑन हिम आयदर बिकॉज हिज mentality is not supporting him I believe, and that is why he is not able to bowl a proper line, a proper length what is expected from him. आणि त्याच्या याच्याबद्दल एक धाव पुन्हा एकदा बोलतो. आणि शेवटचा चेंडू हा पुन्हा मी उल्लेख करतोय वारंवार, शेवटचा चेंडू ह्यूज दडपण. धावसंख्या 48. आता उर्वरित एका धावेत 2 चेंडू केल्यानंतर 50 धावांची म्हणजे अर्धशतकीय खेळी इथे होईल. आणि जयेश मंथन हे खरोखरच ड्रायव्हर सीट्सवर, दे विल बी ऑन द ड्रायव्हर सीट इन दिस मॅच, पर्टिक्युलर मॅच. पुन्हा एकदा मेहुल गोलंदाजी करतायत आणि हा चेंडू लेग स्टंपवर, चेंडू एक धाव आय बिलीव्ह घेतली आहे. दरम्यान षटक संपलंय. धावसंख्या आय बिलीव्ह इट्स 49 ॲट द एंड ऑफ 5 ओव्हर्स. 49 अर्धशतकीय धावपासून एक धाव वंचित राहिलेत. जयेश मंथन यांनी प्रथम फलंदाजी करत 49 इज 49 ना 50 धावसंख्या निर्धारित 5 षटकामध्ये 50 धावा केल्या आहेत आणि एक चांगलं तगडं एक आव्हानात्मक, इट्स अ व्हेरी अनचेजेबल आय बिलीव्ह आणि खरोखर आक्रमक 50 with 5 overs. It's I think 10 runs average wise, 10 धावांचा ॲव्हरेज इथे स्थापित केलं. आणि इट इज गोइंग टू बी अ ह्यूज चेस फॉर स्ट्रायकर्स. खरोखरच थोडंसं दडपण आल्यासारखं असेल. उपांत्य फेरीचा सामना, या सामन्यातील विजयी संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवेल. आणि या संपूर्ण आश्वी स्पोर्ट्स क्लब आयोजित या प्रचंड मोठ्या टुर्नामेंटमध्ये, दिवसभर टुर्नामेंटमध्ये हा सामना खरोखरच इथून स्ट्रायकर्सचा चेस आपल्याला बघायला मिळणार आहे. 50 धावा आणि 51 धावा टू विन, 51 टू विन. माझे सहकारी शुक्लाजी अत्यंत हुशार आणि खरोखरच भाषेवर अप्रतिम प्रभुत्व आणि इट्स अ व्हेरी स्टायलिश कॉमेंटेटर, अगदी उच्चारासहित आणि विविध भाषेत, इट्स इन इंग्लिश, इट्स मराठी और हिंदी में, तिन्ही भाषेवर प्रचंड कमांड, प्रचंड प्रभुत्व त्यांचं आहे. आणि दुसरी इनिंगचं समालोचन अर्थातच ते करणार आहेत, कारण त्यांच्या बाजूला बसून मला खरोखर त्यांचं जी समालोचन करण्याची पद्धत आहे, आय एम गोइंग टू लर्न. म्हणतात माणूस हा जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मी तर म्हणेन मी खरोखर विद्यार्थी दशेत प्राथमिक आहे आणि शुक्लाजींकडून मला काहीतरी शिकायचं आहे. खरोखर आणखीन एक म्हण मी चांगली लागू पडते, माझे थोड्या वेळातच मी त्यांना मित्र म्हणून संबोधतोय. शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर. तुम्ही तुमचे मित्र दाखवा, नंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय आहात ते. आणि इथे व्यासपीठावर खरोखरच एक अनाऊन्समेंटचा जादूगार, एक समालोचनमधील प्रचंड अनुभव असलेले शुक्लाजी ते माझ्याबरोबर आहेत. मला त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळते आणि आय रिअली वॉन्ट. आता काही वेळ न दवडता मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. इट्स ओव्हर टू शुक्लाजी फॉर द फर्दर कमेंट. थँक्यू. थँक्यू, अ लॉट ऑफ थँक्स नितीनजी. तुम्ही चांगलं कॅनव्हास या ठिकाणी तयार केलं. जशा पद्धतीने एक चित्रासाठी एका कॅनव्हासची गरज असते, एका फ्रेमची गरज असते, त्याच दृष्टिकोनातून त्याच क्षेत्रामध्ये आपण एखादा जो सामना आपण रंगवतो त्याच्यासाठी एखाद्या बॅकग्राऊंडची गरज असते, एका कॅनव्हासची गरज असते, वातावरणाची गरज असते. कारण वातावरण निर्मिती ही कोणत्याही स्किलसाठी खूप आवश्यक असते. आपण ज्यावेळी एखाद्या कुठेतरी फिरायला जातो, बागडायला जातो, त्या ठिकाणी वातावरण अनपेक्षित असते, चांगलं वातावरण. आपण हिरवळीचा एक गार वातावरण शोधत असतो. आपण चांगलं एखाद्या मनामध्ये, विचारामध्ये ज्यावेळी गुंततो त्यावेळी पण आपण एन्व्हायरमेंटची गरज आपल्या डोक्यामध्ये क्रिएट करत असतो की आज बाबा माझा चांगला मूड आहे. आणि तुम्ही एक चांगलं एन्व्हायरमेंट, चांगलं फ्रेम या ठिकाणी क्रिएट केलेलं आहेत आणि आपल्यासमोर सादर होते एक सुंदर अशी रजनी, एक चांगली क्रीडा या निशामध्ये. निशा आपल्या या मध्यरात्रीचा हा दुसरा ते तिसरा प्रहर सुरू आहे.
स्ट्रायकर या संघाला जिंकण्याकरता 51 धावांची गरज आहे. एक शुभ असा आकडा आपल्या समोर आहे, 51 आहे. आणि जयेश मंथन हा संघ या ठिकाणी 50 धावा करून स्ट्रायकर या संघासमोर 51 धावांचं एक माफक असं चॅलेंजिंग आव्हान दिलेलं आहे. आणि याच्यावर आपण थोडंसं मनन चिंतन करणार आहोत की 30 चेंडूमध्ये 51 धावांनी म्हणजे 10 धावांची सलामी आहे, 10 धावांची सरासरी आहे. आणि निश्चितच एक जिद्दीची गरज आहे. कारण जीवनामध्ये ज्यावेळी आपण संघर्ष करत असतो आणि त्यावेळेस आपण संघर्ष हे जिंकण्याचा एक प्रबळ माध्यम असतं. आणि या ठिकाणी आपल्याला कुठेतरी बॅटमध्ये संघर्ष करावा पाहणार आहे. आणि जर चांगल्या पद्धतीने या संघाने संघर्ष केला तर जसा एक दिवा असतो तो अंधारामध्ये कुठेतरी स्ट्रगल करत असतो, कुठेतरी संघर्ष करत असतो आणि त्यावेळी कुठेतरी परिसरामध्ये प्रकाश पोहोचतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी बॅट्समनला कुठेतरी स्ट्रगल करावं लागणार आहे या गोलंदाजी मार्कवर एंड असलेल्या गोलंदाजाच्या विरुद्ध. आणि तो गोलंदाज आहे, तू इथे लक्ष ठेव, तू जर सांगितलंस ना तर अनिकेत आता स्ट्राईकवर येतोय, सज्ज होतोय आणि अक्रॉस द लाईन निश्चितच खेळण्याचा प्रयत्न करणार आहे तो. अक्रॉस गार्ड त्याने घेतलेला आहे. आणि दरम्यान अनिकेत इज ऑन मार्क आणि पाहूया डीप मिडविकेट क्षेत्रात झालेला झेल. आणि या झेलवर अनिकेत कुठेतरी माघारी होतोय, आउट होतोय आणि आपल्या पवेलियनमध्ये परततोय. एक जोरदार हादरा, जोरदार संकट स्ट्रायकर या संघासमोर आदळतोय. आणि ज्यावेळी अशा प्रकारच्या पहिल्या षटकामध्ये विकेट ज्यावेळी जातं, गाडी गमावतो, त्यावेळी समोरचा संघ निश्चितच इन्फॉर्म होतो. सामन्यामध्ये त्याचे 10 रन्स कुठेतरी नितीनजी वाढताना दिसतात. कारण का पहिल्या षटकामधील पहिला स्ट्रायकर फलंदाज जर आउट झाला तर कुठेतरी 7-8 ही धावसंख्या, जे माझं कॅल्क्युलेशन आहे, कमी होत असतं. आणि समोरच्या संघातील 8-10 धावा वाढत असतात. म्हणजे आपली धावसंख्या कुठेतरी कमी होते आणि समोरच्या संघाची धावसंख्या कुठेतरी 7-8 धावांनी वाढते. हा 13-14 धावांचा फरक पडतो. आणि पाहूया क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या ह्या स्टेजेस येत असतात. कधी बॉलर कधी सक्सेस होतो तर कधी बॅट्समन सक्सेस होतो. आणि जो चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो तोच जीवनामध्ये सार्थक होतो. दरम्यान पुढचेंडू, रहीम यांचा पुढचेंडू, क्या बात है यार, असं त्याचे संघ सहकारी त्याची मानवंदना देत आहेत, त्याला मानाचा मुजरा त्याला देत आहेत, त्याचा कॉन्फिडन्स शाबासकीने वाढवत आहेत. दरम्यान रहीम यांचा पुढील चेंडू, पुन्हा सामन्यास सज्ज फलंदाज, षटकातील पुढील चेंडू. हो, स्लिपमध्ये अतिशय चांगली भरीव गच्च कामगिरी. आपण म्हणतो ना नंबर 1 अशी कामगिरी आपल्या यंगस्टरच्या शब्दांमध्ये, नंबर 1 चेंडू. आणि या नंबर 1 रहीमच्या चेंडूवर फलंदाज बीट होतोय, बाद होतोय. आणि या बाद फेरीमध्ये आपल्या पवेलियन, आपल्या तंबूमध्ये परतीचा रास्ता, आपण म्हणतो ना बॅक ऑफ द लाईन, त्या लाईनमध्ये परत येतोय आणि आउट होतोय. आणि एक चांगला या 22 डिग्री सेल्सिअसमध्ये हिवाळ्याच्या चांगला एक आनंदमय सोहळा या निशा, या रजनीमध्ये आपण या स्टार खेळूंच्या माध्यमातून नवीन आलेला फलंदाज चिन्मय स्ट्राईक घेणार आहे. मॅक्स आहे ना तिकडे, मग कोण आहे तिकडे? इश्तियाक. चिन्मय स्ट्राईकवर आहे आणि इश्तियाक हा समोरील फलंदाज आहे. चिन्मय आता आपली बॅटिंगची धुरा त्याच्या खांद्यावर जाणार आहे. चिन्मय खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी कॉटन बॉलची संधी आणि आपल्या हातामध्ये तो कॅच पकडतोय. आता कॅचेस विन द मॅचेस हा फॉर्म्युला त्यांनी सार्थक केलेला आहे आणि चिन्मय बाद झालेला आहे. आणि मला वाटतं मॅक्स हा स्ट्राईकवर येणार आहे आणि रहीम, हां, हॅट्रिकची संधी होते का पाहूया आपण. चेतन शर्माने ज्या पद्धतीने आपल्या वन डे मॅचेसमध्ये
कामगिरी केली होती तशी संधी या ठिकाणी आहे. पाहूया गोलंदाज रहीम पूर्ण करतो का? रहीम पूर्ण करतो का? त्याच्यासमोर एक संधी, अफलातून संधी आहे. जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या देशातील भक्कम गोलंदाज जितेंद्र शर्मा यांनी पाकिस्तान विरुद्ध पूर्ण केली होती तशी संधी या ठिकाणी रहीम यांच्या समोर आहे. आणि पाहूया, टेनिस क्रिकेट असो का लेदर क्रिकेट असो, दर्जा हा दर्जा असतो. गोलंदाजाची कामगिरी तशीच त्याच पद्धतीने असं, फक्त लेअरचा इफेक्ट असतो की हे टेनिस क्रिकेट आहे आणि ते लेदर क्रिकेट आहे. स्किल सेमच असते, आहे की नाही नितीनजी? स्किल सेम असते, फक्त त्याचा जो परफॉर्मन्स, त्याचा प्लॅटफॉर्म हा वेगळा असतो. एक्झॅक्टली. तर हा पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. गोदरेजच्या या प्लॅटफॉर्मवर रहीम चांगली गुणवत्तेपूर्ण कामगिरी करतोय आणि ते आपण पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू, दरम्यान दरम्यान या चेंडूवर एक धाव निश्चितच पूर्ण होताना दिसते. पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर केलेला मारा आणि पंचांनी दिलेला वाईट बॉल का इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर केलेला मारा आणि पंचांनी केलेला वाईट बॉल का इशारा. भाई दोस्तों, हम चलते हैं हमारी राष्ट्रभाषा हिंदी की तरफ चलते हैं और एक बेहतरीन गेंदबाज हमारे सामने है. टेनिस क्रिक .in पर इस क्रिकेट का लाइव प्रक्षेपण जो किया जा रहा है, टेनिस क्रिक .in पर हम इस मैच का सीधा प्रसारण हम देख सकते हैं. आंखों देखा हाल हम आपको सुनाने की ज़रूर कोशिश करेंगे. और यहाँ पर एक बेहतरीन शॉट कवर में खेला हुआ बेहतरीन फटका, और जिस पर एक रन ज़रूर मिलेंगे, एक रन अवश्य मिलेंगे. और हम अगली गेंद की तरफ बढ़ते हैं. बॉलर का नाम हम ज़रूर सुनना चाहेंगे, जानना चाहेंगे. रहीम. दोस्तों, बॉलर का नाम हम ज़रूर सुनना चाहेंगे, जानना चाहेंगे. और रहीम है ये वो गेंदबाज जिसके हाथों में विविध प्रकार के गेंदे हैं, जो कभी ऑफ कटर डालता है तो कभी स्लोअर वन डालता है तो कभी फास्टर वन डालता है. तो इस प्रकार की विविध प्रकार की गेंदें रहीम के हाथों में ज़रूर देखने को मिलेंगे. अगली गेंद रहीम की, अगली गेंद और स्लोअर वन. जैसा कि नितिन जी मैंने आपको बताया था कि यह गेंदबाज बहुत स्किलफुल गेंदबाज है, और जो कभी क्विकर वन, कभी फास्टर वन, कभी ऑफ ब्रेक तो कभी स्लोअर वन. थैंक यू, लॉट ऑफ थैंक्स. थोड़ा सा हमें नए लोग होते हैं तो जानकारी मिलने में थोड़ी कठिनाइयाँ होती हैं. ये सोनू जो गेंदबाज है आपके सामने है, सोनू. सोनू की अगली गेंद, और यहाँ पर थोड़ा सा गेंद की लाइन में शॉर्ट ऑफ द लेन डाली हुई गेंद. ये गेंद कभी गेंदबाज लेन पे डालना चाहता है, कभी जो नितिन जी, मैं बेहतरीन गेंदबाज के बारे में बता जाऊंगा कि वो कभी भी एक टप्पा नहीं रखते हैं. कभी लेन, कभी शॉर्ट ऑफ द लेन, कभी स्लोअर वन, तो कभी ऑफ स्टंप के बाहर निगेटिव लाइन में. 3 से 4 अलग अलग विविध प्रकार की गेंदें जब बॉलर के पास होती हैं तो एक बढ़िया गेंदबाज होता है. और सोनू हमें उसी में से एक दिख रहा है कि जिसके पास में विविध प्रकार की गेंदों को डालने की क्षमता है, स्किल है, महारत है. अगली गेंद, सोनू की अगली गेंद, और यहाँ पर शॉर्ट लेंथ में डाली हुई गेंद, और देखते हैं गेंद गई सीमा रेखा के पार, और ये रहा शानदार 6 रन. बढ़िया बढ़िया, बहुत बढ़िया, ग्रेटेस्ट वन. इसको महान बल्लेबाजों की संख्या में हम इनको ज़रूर शामिल करना चाहेंगे. बल्लेबाज का नाम हम ज़रूर जानना चाहेंगे. इस बैट्समैन का नाम जो है राहुल, जिनके बारे में कहा था कि इनकी मूर्ति थोड़ी सी छोटी दिखती, लेकिन इनकी कीर्ति उतनी ही ज़्यादा सुगंधित है. इनके बैटिंग में रेडियंस है, फ्रेग्रेंस है. इनके बैटिंग में चमक और महक हम दोनों देखते हैं. राहुल, सोनू टू राहुल. अगली गेंद, क्या बात है. यहाँ पर मुझे लगता है कॉटन बॉल फॉलो थ्रू में ज़रूर मिलेगा सोनू को, और ये हुए पस्त. यहाँ पर हुए राहुल के हौसले पस्त और सोनू हुए मस्त. इस तरह से बढ़िया यहाँ पे बॉलिंग हम सोनू की दिख रहे हैं. साहुल अपने मस्त हुए जो है गेंद पर उन्होंने राहुल को पस्त किया, और राहुल को उनके पवेलियन का रास्ता, क्योंकि जब कमबैक करता है गेंदबाज तो ज़रूर वो आउट करना चाहेगा स्ट्राइकर बैट्समैन को, और सोनू ने ज़रूर सिक्सर दिया, लेकिन उस सिक्सर के बदले में उन्होंने राहुल जैसे एक बड़े
जो है स्किल के उन्होंने बल्लेबाज को आउट किया, उनको उनके घर का रास्ता, उनके पवेलियन का रास्ता, उनके जाने का मार्ग बताया कि भाई तुमको यहीं पर जाना है, इसी रास्ते से गुजरना है और यहीं तेरी मंजिल है। उनकी मंजिल का रास्ता दिखाते हुए राहुल को एक बढ़िया गेंद सोनू की, और सोनू की इस गेंद पर हुए विकेट का पतन, और इस तरह से हुई ओवर की समाप्ति। हम आगे की ओर की तरफ बढ़ेंगे, देखते हैं रनों की संख्या की मंजिल कहाँ तक पहुंची है। अभी है क्या, अभी है क्या? यहाँ पर ये डॉट गेंद जरूर होगी, और अगली गेंद, अगली गेंद, प्रतीक की अगली गेंद, और यहाँ पर मिड विकेट जोन में खेली गई एक बढ़िया शानदार गेंद, जिस पर रन मिलेंगे एक जरूर, और यहाँ पर उपलब्ध दर्शक खुश हुए जरूर। यहाँ पर अगली गेंद, प्रतीक की अगली गेंद, जिसे सब दर्शक यहाँ पर देखना चाहेंगे। हमारे मुंबई शहर के बहुत से अलग अलग विभागों से इन दर्शकों के, इन खिलाड़ियों के जो फेसबुक फैंस हैं, जो इनको यूट्यूब पर देखते हैं, आज उन्हें अपने सामने लाइव देखने का जो मज़ा ज़रूर हासिल करेंगे। और अगली गेंद यहाँ पर बहुत बढ़िया खूबसूरत नज़ाकत, नज़रों से नज़ाकत होती है और नज़रों से शरारत होती है, तो प्रतीक के इस कलाइयों से शरारत होती हुई गेंद, जो कि थोड़ी सी हिलती है, जैसे कोई चंचल सा मस्त जो है मौला हिलता डुलता हुआ जाता है, उसी तरह से प्रतीक की गेंद यहाँ पर लहराते हुए सीधा विकेट कीपर की ग्लोव्स में यहाँ पर जाती हुई दिखाई दे रही है। तो एक प्रतीक की बढ़िया बॉलिंग हम यहाँ पर देख रहे हैं। अगली गेंद, प्रतीक के हाथ से निकलती हुई छूटती हुई गेंद, यहाँ पे सीधा ब्लॉक होल में गई हुई गेंद, और मिड विकेट जोन में खेला हुआ एक बढ़िया फटका, और जिस पर एक रन मिलेंगे ज़रूर। इश्तियाक को मुझे लगता है एक रन ज़रूर मिलेंगे, और नए फलंदाज मुझे लगता है ओमकार है, जिनके नामों में श्री गणेश है। भगवान श्री गणेश का नाम जिन्हें हासिल है, वो हमारे आपके सबके चहेते ओमकार, जिनको देखने के लिए यहाँ पर इस मैदान पर कई सैकड़ों जो दर्शक यहाँ पर आए हुए हैं, उनकी गेंद को ज़रूर देखना चाहेंगे, उनकी गेंद को ज़रूर समझना चाहेंगे, किस तरह से बैटिंग करते हैं ओमकार। अगली गेंद, ओमकार की अगली गेंद, और यहाँ पे डाउन द लाइन जो है लेग स्टंप पर डाली हुई गेंद, और जिस पर एक रन ज़रूर मिलेंगे। कभी ऑन द राइज खेलने की कोशिश करते हैं, कहीं डाउन द लाइन, कहीं अप द लाइन, इस तरह से अलग अलग क्षेत्रों में खेलने का प्रयत्न करते हैं ओमकार। और अब बारी है इश्तियाक की। तो कभी तू कभी मैं, हम चलते रहेंगे हम सफ़र बनकर, एक साथ में, एक राह में, एक मार्ग पर, एक मंजिल की ओर ज़रूर जाएंगे। और निश्चित है कि हम सहारा लेकर ही एक दूसरे को मदद करेंगे। ये हमारे जीवन का एक महत्वपूर्ण अंग होता है कि हम एक दूसरे को मदद करते रहें। और इसी दरमियान में स्क्वायर लेग, सीमा रेखा के पार, और एक बढ़िया जो है जिसे मराठी में कहते हैं कि उत्कृष्ट आणि उत्तुंग असा षटकार, सीमा रेषा थेट पार। इस तरह से मराठी और हिंदी जो हमारी भाषाएं हैं, वे हमारे दिलों में बसती हैं, चाहे हिंदी हो चाहे मराठी हो। हम उसका सम्मान करेंगे, उसे हम अपने माँ के जैसा हम उसे प्यार देते हैं, उसे सम्मान देते हैं। तो इस तरह से ये बातों का सफ़र तो सिलसिला चालू रहेगा, एक डेढ़ घंटे तक ये कारवां बनकर एक मंजिल की तरफ, और मंजिल होगी फाइनल की तरफ।
3 ओवर की समाप्ति के बाद नितिन जी 20 रन हो चुके हैं और हमें लगता है कि 12 बॉल में 21 रनों की ज़रूरत है। हम चौथा ओवर करेंगे और आपको 5वां ओवर ज़रूर करना होगा, क्योंकि आपकी भी बातों में बहुत सारे होते हैं दम, और जिससे कि हमारे इस कमेंट्री बॉक्स में कहीं ना कहीं एक अच्छा वातावरण निर्मित, कहते हैं कि एक कैनवास की जो है निर्मित होती है। तो इस तरह से हम 12 बॉल को देखना चाहेंगे। 12 बॉल में सोनू, हाँ हाँ, 12 गेंदों में 31 रनों की जरूरत है। द इक्वेशन इज 1231। इट इज गोइंग टू टफ नाउ, थोड़ा सा कठिन होते जा रहा है। देखते हैं सोनू। 12 गेंदों में 31 रन। ओमकार इज ऑन स्ट्राइक और फैंटास्टिक बैट्समैन ओमकार, एंड वी वुड लाइक टू सी अगेन एंड अगेन लाइक दिस। इस तरह से हम खेलना उन्हें पसंद करेंगे, क्योंकि यहाँ पर आए हुए दर्शकों को नितिन जी यहाँ पर अच्छे क्रिकेट की उम्मीद होती है, चाहे वो गेंदबाज के रूप में हो, चाहे वो बल्लेबाज के रूप में हो। जब विकेट का पतन होता है तो भी दर्शक तालियां बजाते हैं, जब चौके और छक्के जड़े जाते हैं तो भी तालियां बजाते हैं। तो प्रेक्षकों को तो अच्छे खेल की उम्मीद होती है, और हमें उम्मीद होती है कमेंटेटरों की अच्छे खेल की, अच्छे क्रिकेट की उम्मीद होती है, और अच्छे क्रिकेट खेल के इंतजार में हम यहाँ पर उपस्थित हैं। कवर के क्षेत्र में खेला हुआ एक बढ़िया स्टाइलिश शॉट, कवर शॉट, कवर की तरफ कवर पंच जाता हुआ दिखाई दे रहा है, और हम एक कवर पंच की तरफ आगे बढ़ते हुए इस गेंद की सफ़र में, इस मंजिल के सफ़र में बहुत सारे खिलाड़ी आए और उन्होंने अपने खेलों के माध्यम से यहाँ पर उपस्थित बहुत सारे दर्शकों का दिल अवश्य जीता है। तो इस तरह से हम अपने सोनू की अगली गेंद की तरफ रुख करते हैं, रुख बढ़ते हैं, और ये कारवां शुरू है एक मंजिल की तरफ, 51 रुपये मंजिल की तरफ। सोनू की अगली गेंद, और यहाँ पे ओवर द विकेट मारा, 12 से 15 पैरों का रनअप, स्क्वायर लेग परिसर में खेला हुआ, स्क्वायर लेग जोन में जो है खेला हुआ एक बेहतरीन शॉट। और कहीं ना कहीं यह गेंद सोनू की यह गेंद बल्लेबाजों से दूर जाती हुई ज़रूर नज़र आती है, क्योंकि यहाँ पर दरकार है, आवश्यकता है, 3 से 4 सिक्सर की ज़रूरत है। अगर 3 से 4 सिक्स मारे गए तो निश्चित ही कि यह टीम इस मैच में वापस आएगी, अन्यथा तो मुश्किल ज़रूर होगा। दरम्यान हम स्कोर की तरफ बढ़ते हैं। सोनू की अगली गेंद और 23, और यहाँ पर इस एक गेंद ज़रूर होंगे, और कहीं ना कहीं ठंडी के मौसम में और थोड़ी ठंडी बढ़ती जा रही है, थोड़े से गर्मी की ज़रूरत है, और गर्मी मिलेगी चौकारों से, छक्कों से ज़रूरत मिलेगी। और देखते हैं कि इस तरह से 22 डिग्री सेल्सियस पर क्रिकेट का यह एक बढ़िया फीवर, और फीवर जिस तरह से आईपीएल में चढ़ता है उसी तरह से इस मैदान पर, गोदरेज मैदान पर यह फीवर यहाँ पर फैला हुआ है। स्टीयर किया गया फटका ओमकार ने थर्ड मैन दिशा की तरफ, और एक रन घोषित मिलेंगे ज़रूर। कहीं ना कहीं हौसले यहाँ पे थोड़े से कम बुलंद नज़र आ रहे हैं, थोड़ा सा यहाँ पे मोरल जिसे कहते हैं थोड़ा सा डाउन ज़रूर नज़र आ रहा है नितिन जी। अगर मोरल डाउन होता है तो कंधे आपके झुक जाते हैं, और जब कंधे आपके झुक जाएंगे तो पैर आपके शिथिल हो जाते हैं, पैरों का जो प्रवाह होता है वो कहीं ना कहीं कम होते हुए दिखाई देता है। और इस तरह से क्रिकेट में अगर आपके शोल्डर थोड़ा सा झुक गए तो कहीं ना कहीं ये हार होती है। और इस तरह से ज़रूर खेलने का प्रयास कर रहे हैं हमारे फलंदाज ओमकार, परंतु मंजिल है दूर, लक्ष्य अभी दूर है। ज़रूरत है तो सिर्फ एक बढ़िया प्रयास की, एक कोशिश की। कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता दोस्तों? कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता? एक पत्थर तो यार तबीयत से उछालो। इस तरह से हम आसमान में भी सुराख कर सकते हैं। ज़रूरत है कि एक पत्थर से एक आत्मविश्वास की सहायता से पत्थर अ, ऊपर उठाने की, और आत्मविश्वास मिलती है काबिलियत से, और काबिलियत मिलती है कॉन्फिडेंस से, और कॉन्फिडेंस मिलता है हमारे अच्छे खेल से, और हमें जीवन में आनंद मिलता है अच्छे खेल से। इस तरह से हमारे जीवन की हर दिनचर्याएं खेलों से जुड़ी है दोस्तों। अब इस तरह से अगले और अंतिम ओवर आप नितिन जी हमारे लालबाग मुंबई परिसर के एक बढ़िया समालोचक हैं, जिनके पास में मातृभाषा है हमारी, जो मौसी जिसे कहते हैं इंग्लिश के रूप में, उनके पास में उनके मुख में अच्छी लगती है, सुंदर लगती है। तो आइए अगला ओवर हम नितिन सर के हाथों से सुनेंगे, जो बढ़िया यहाँ पे कैनवास हमें प्रोवाइड कर रहे हैं और हमें अच्छी मदद कर रहे हैं। आपके सामने है हमारे क्षेत्र के मुंबई जोन के एक युवा, जिसे कमेंटेटर कहेंगे, नितिन जी। ए लॉट ऑफ थैंक्स। थैंक यू शुक्ला जी। बहुत ही कम समय अभी बाकी है, और अकरम
अपनी बॉलिंग पर पहला ही गेंद पर 2 रन, लेकिन रनों का पल्ला इतना ज़्यादा है। द रन्स टू बी स्कोर्ड इन दिस ओवर आर सो ग्रेट। आई थिंक आई थिंक Jayesh Manthan has a good command on this match, a very tight command over this match। अभी बहुत सी अभी 5 गेंद 5 चेंडूवर भरपूर धावांचा, अगदी धावांचा पाऊस पडायला लागेल। मला वाटतं प्रत्येक चेंडू मागे चौकाराची अपेक्षा आपण केली तर हरकत नाही। आणि रिअली बघावं गेलं तर ह्या खरोखरच शेवटच्या षटकात थोडंसं बॅट चेंज करतात, खरोखर एक लाईट वेटची बॅट किंवा जड वेटची बॅट, जेणेकरून खरोखरच बॉल हा सीमेपार मारायचा प्रयत्न आणि जरा समतोल राखायचा प्रयत्न असेल फलंदाजाचा। आता मात्र ही हाराकिरी असणार आहे। इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन नाव, आणि अक्रम खरोखरच उंचापुरा अक्रम त्यांना रोखायचा प्रयत्न। आता मात्र या सामन्याची पूर्ण सूत्र मी म्हणेन खरोखरच जयेश मंथन या संघाकडे आहे। जयेश मंथन या संघाकडे आहे आणि अप्रतिम, परंतु चेंडू थोडासा बाहेर वाईड सोयर मारा म्हणूया आपण ह्याला। धावसंख्येत भर, थोडीशी धावसंख्या थोडी मंद गतीने वाढते, परंतु एवढी आक्रमक वाढायला हवी आहे की खरोखर या सामन्यात थोडंसं जिवंतपणा आला पाहिजे। परंतु आतापर्यंत अजूनपर्यंत या सामन्यावर पूर्ण जयेश मंथन यांची पूर्ण पकड आहे असं मी ठरेन। खरोखरच सगळ्या क्षेत्ररक्षकांचे मनसुबे आणि मनोधैर्य एकदम वाढलेलं आहे आणि डावकर फलंदाज हा पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू बॅट्समनला तो नीटचा कळलेला नाही आहे आणि खरोखर यष्टीरक्षकने पुन्हा एकदा तो गोलंदाजाकडे सुपूर्द केला आहे। अत्यंत चांगली गोलंदाजी अक्रम यांची। आणि मात्र आता मी म्हणेन खरोखरच या सामन्यातील औपचारिकता, बाकी द फॉर्मॅलिटीज ऑफ दिस मॅच इज आर रिमेंड दरम्यान थोडंसं उंच आहे, परंतु याचं झेलात रूपांतर होतंय की काय बघूया। अँड इट्स कॉट रिअली, खरोखरच कॉट झेलात रूपांतर केलं आहे, फलंदाजाला माघारी धाडलं आहे आणि खरोखर ही पडझड काही थांबायचं नाव घेत नाही आहे। सायकर्सची खरोखरच एक वाताहात पडझड होते आणि खरोखरच आपल्या पराभवापासून आता खरोखरच त्यांना कोण वाचवणार हा एक मोठा प्रश्न आहे। दरम्यान जयेश मंथन यांनी आपल्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केलेला आहे आणि खरोखरच दे आर इन अ ड्रायव्हर सीट नाव। इथून पुढे खरोखरच या सामन्यात चा निकाल त्यांच्या बाजूने लागणार आहे। थोडासा चेंडूमध्ये विविध आणायचा प्रयत्न अक्रम यांचा। आता मात्र रिअली इट्स पुन्हा एकदा फलंदाज बाद झाले तर ही पडझड पडझड हा सिलसिला कोण रोखणार। इथे काही वेळा असं वाटतं की आपल्याला धावा जमवायचे, परंतु इथे विकेटच पडत आहेत, पाठोपाठ विकेट पडत आहेत आणि स्ट्रायकर या संघाचं मी म्हणेन मराठीत एक म्हण आहे, कंबरटच मोडलं आहे। खरोखरच त्यांची येथे आता बघवायस मिळते, खरोखर एक निराशजनक कामगिरी त्यांच्याकडनं बघवायस मिळते। आणि या सामन्यात मात्र आता औपचारिकता बाकी आहे, एक लेग बाय विकेट मिळाले, परंतु अजूनही प्रचंड धावांची गरज या सामन्यात परतावा करण्यासाठी। मात्र अक्रम यांची सुंदर गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता आणताना राईट आर्म राऊंड आले ते लेफ्ट आर्म राऊंड चुकीची दुरुस्ती, हा चांगला ब्लॉक खोलमध्ये आणि खरोखरच चेंडू पुन्हा एकदा लेग बाय। आता मात्र खरोखरच पूर्ण या सामन्यात झालं आणि सामना जर संपलेला असं पंचांनी घोषित केलं आहे। विजयी संघाचं अभिनंदन। जयेश मंथन या संघाने या पूर्ण स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलेला आहे, संघाचं अभिनंदन। तसंच स्ट्रायकर या संघाचं या स्पर्धेतील सहभागाबद्दलही अभिनंदन। एक चांगली खेळाडू वृत्ती, चांगला खेळ इथे त्यांनी प्रदर्शित केला आणि मुंबईतील ह्या 2